पायीवारी 34वी 18 दिवसाचा कॉन्सेप्ट असतो. 26 जुलै 2005ला जे फ्लड आलं मुंबईमध्ये, 26 तारखेला साईडला अडत होतो, गार्निश हॉटेल होतं, कुमार केतकर साहेब, भरत राऊत साहेब हे दोघे जण गाडीतच अडकलेले होते. पुढे साईडला पाण्यामध्ये बस आणि हे अडकलेले होते. 26 तारखेची रात्र, 27 तारखेचा दिवस आणि रात्र, 28ला सकाळी तिथून पायी चालत गाडी होती, गाडी तिथेच ठेवलेली, गाडी नेता येत नव्हती. घरी पोचलो. रस्त्याने जाताना 29 बॉड्या ज्या होत्या त्या वॉनेटवरती गाड्यांच्या काढून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर वैष्णवच्या माध्यमातून आम्ही पहिलं काम कुठलं केलं तर ॲम्ब्युलन्स औषधं घेऊन मिठी नदीच्या तीरावर गेलो आणि तिथून आम्ही आमचं कार्य सुरू केलं. 100 दिवस घरी गेलो नव्हतो. किती दिवस मुंबईत असून मुंबईत जे मेडिकल कॅम्प केले त्या पिरियडमध्ये 100 दिवस घरी गेलो नव्हतो. कुठल्यात राहत असून सुद्धा दिवस रात्र फक्त मेडिकल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी ते काम पाहिलं आणि फूड अँड ड्रग FDA मधून आम्हाला त्या वेळेस पूर्ण औषधं जे फ्री केली. आज मी तिला 4 करोडची FDA कडून फ्री औषधं आम्हाला मिळतात. त्यामुळं वैष्णवचं काम तुमचं फार जोमानं चाललेलं आहे. कदम साहेब, तुम्ही सोसायटीवाले आहात, पतपेढीवाले आहात, तुम्हाला ही कल्पना असेल. जिजाबा पवार वगैरे जे आहेत आपले, तो मुंबई बँकेचे जेवढे डायरेक्टर आहेत ते सगळे आपल्यासोबत काम करतात. तिसरा मुद्दा, श्री प्रतिष्ठान भायखळ्याला आहे. त्या श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य तर चालतंच, पण सामाजिक कार्य करत असताना ज्या गोष्टी उद्योजक कसे घडवायचे त्या कॉन्सेप्टकडे आम्ही जास्त करून लक्ष दिलेलं आहे. उद्योजक कसे घडवायचे. जस्ट आता आम्ही गावी गेलो होतो, लग्नाच्या वेळेस आमची भेट झाली. पुतणी आहे, सातत्याने धडपड चालू असते, लहानपणापासून बघत आलेलो आहे, पण यश संपादन झालेलं नाही. त्याला मी सांगितलं की मुंबईत आता मी जे काही नवीन प्रॉडक्ट आणतोय ते प्रॉडक्ट आणताना मी जी ग्रेट धारा, जी फॉर गोपीचंद, माझ्या डोक्यात काय आहे, जी फॉर गोपीचंद. गोपीचंद म्हणजे आमचं रक्ताचं नातं आहे आणि मला ते कसं पुढे नेता येईल त्यासाठी मी माझा जो कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून यांच्या 9 कंपनी असतील, 11 असतील, पण म्हटलं जास्त कंपनी नको, तुमचे लिमिटेड प्रोडक्ट. आणि मी आता लॉन्च करतोय 19 जुलैला तो एकच प्रॉडक्ट, तो आहे मूड अँसर म्हणून. त्याच्याबद्दल तुम्ही आता तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. विषय असा आहे की संपर्क जो आहे महाराष्ट्रातला 36 जिल्हे, 358 तालुके आणि 44,666 गावामध्ये माझी स्वतःची वैयक्तिक नेमलेली 2 माणसं आहेत ज्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहेत. त्याचा पूर्ण डाटा आमच्याकडे रेडी आहे, पूर्ण डाटा रेडी आहे. त्यामुळे हे जे 10,000 उद्योजक घडवायचे आहेत म्हणतात, ते 10,000 उद्योजक 1 महिन्यातही आपण घडवू शकतो. आपल्याला अवघड नाही. त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही, मला वेळ नाही, खरंच वेळ नाही, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यूस कामामध्ये असतो. माझा पर्सनल व्यवसाय प्रिंटिंगचा आहे. प्रिंटिंगचा व्यवसाय माझी मुलं बघतात. मी आता लक्ष देत नाही. ते कोविडपासून, कोविडमध्ये पण दिवस रात्र बाहेर होतो. मला स्पेशली सेंट्रल व्हिजिलन्सने सर्टिफाईड केलेलं आहे, त्यामुळे मी कुठेही कधीही जाऊ शकतो, कोणीही आणू शकत नाही. पण ते सर्टिफिकेट मला कधी इश्यू झालेलं आहे, माझ्या सामाजिक कार्यातून मला इश्यू झालेलं आहे, सोशल फील्डमधून इश्यू झालेला आहे. त्यामुळे मला कुठेच अडचण येईल. विषय असा आहे की आपल्याला उद्योजक जे घडवायचे आहेत, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आज जे फूड आहे, अन्नधान्य आहे, सगळं मिक्सिंग आहे. अंड घेतलं ना तरी ते प्लास्टिकचं अंड येत आहे. ते अंड आपण खातोय. गहू ते सुद्धा प्लास्टिकचे यायला लागेल. तांदूळ हे प्लास्टिकचे यायला लागेल. आपल्याला कळत नाही आहे. आपण 5 रुपयाचे पॉकेट घेतो, मुलांना देतो, पण आपण स्वतःच ते 5 रुपयाचं पॉकेट घेऊन मुलांना डिश देत असतो. खरंच त्या मुंडे साहेबांना आज सॅल्यूट आहे की त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60% हे सगळे उद्योग बंद काढलं, म्हणजे बंद
ते काहीतरी 30 रुपयाचे 2 पॅकेट घ्यायचे का 3 पॅकेट घ्यायचे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सापाची कात आणि हे असायचं. त्याच्यापासून कॅन्सर आणि TB सारखे आजार होत आहेत. आज मेडिकल क्षेत्रामध्ये पण असल्यामुळे आम्हाला एक अंदाज आला जनरली की जे लोक 30 रुपयाचं 1 पॅकेट बरोबर दिवसभरामध्ये 5 पॅकेट खात आहेत, म्हणजे एका घरातले एका कुटुंबाचे 150 रुपये गेले. एका घरातले एका माणसाचे 150 रुपये गेले. त्याला जर समजा 500 रुपये रोजंदारीने मिळत असेल तर तो 150 रुपये हा खाऊन थुकतोय रोडवर, रोडची गंदगी करतोय, बरोबर आहे ना, रोडची घाण करतोय. हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की शिवाय परत डॉक्टर आले, आजारी पडलं तर कॅन्सरसारखे आजारी 100% होणारच, त्यात काही दुमतच नाही आहे, कारण ते प्रॉडक्टच असं होतं. त्यामुळं आता जो काय हा गुटखा, पान पराग म्हणजे पान मावा हे जे काही व्यसनाधीनची औषधं म्हणजे हे येत होतं ते जे काही बंद करता येतात ते बंद करतात. त्यामुळे आता लोकांना काहीतरी, आपल्या लोकांना काहीतरी तोंडात पाहिजेच, त्याशिवाय आपला दिवस जात नाही. जी सवय लागलेली ना आपल्याला, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काही नाही काहीतरी, जेवढं की आपल्याला सोपारी तरी खा, काही नाही काहीतरी पाहिजेच, बडीशोप खा. त्यामुळे आम्ही काय केलं, मूड हँडसर उज्ज्वला प्रॉडक्ट्सच्या नावाने पुण्यामध्ये फॅक्टरी, परवा मशिनरी आल्या, प्रॉडक्ट आज चालू झालेला आहे. उद्या मुंबईमध्ये सॅम्पल येत आहे आणि 19 तारखेला आपण मोठ्या प्रमाणात लॉन्च करतो आहे. आम्ही महाराष्ट्राची बांधणी पूर्ण केलेली आहे, मी झारखंडची बांधणी केलेली आहे, बिहारची बांधणी केलेली आहे, MP ची बांधणी केलेली आहे, राजस्थानची केलेली आहे. आम्ही आता गुजरातमध्ये एंट्री मारतो, कारण हे जे प्रॉडक्ट आहे सातत्याने जे तोंडात पाहिजे काय नाही काहीतरी ते गुजरात आणि महाराष्ट्रातल्या जास्त लोकांना पाहिजे. साऊथ इंडियन लोकांना तेवढंसं लागत नाही. गुजराती लोक जास्ती खातात, गुजराती लोकांमध्ये जास्ती असतात, गुजराती मारवाडी. तो आमचा सर्वे 29 राज्यातला तो त्या 2 राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे. मग काय केलं पाहिजे, एक स्वच्छता राहिली पाहिजे. दुसरा मुद्दा की आपण जे प्रॉडक्ट लोकांना देऊ त्या प्रॉडक्टपासून शरीर व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्यांच्या शरीराला कुठेही धक्का लागता कामा नये, उलट त्यांची ह्युमिनिटी वाढली पाहिजे. आणि ह्युमिनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक शतावरी वगैरे असे प्रॉडक्ट वापरून हे प्रॉडक्ट आणलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे आम्ही मूड हँडसर. जस्ट त्याचे 3-4 व्हिडिओ बनवले. ते 3-4 व्हिडिओ आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले की प्रत्येक क्षेत्राशी निगडीत की ते प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आपण हे जर खाल्लं तर आपल्याला त्याच्यापासून काय फायदा होणार आहे, काय बेनिफिट होणार आहे. आणि जस्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ते.
बघा शेजारी बायको बसलेली आहे, मुलं बसलेले आहे, कुणी दिली ती खाली मूडमध्ये येणार. याच्यावरती आम्ही 6 वर्ष, किती वर्ष? 6 वर्ष याच्यावरती आम्ही वर्क केलेलं आहे आणि नंतर हा प्रॉडक्ट आणलेला आहे. हो ते सांगतो, सगळं कंटेंट येणार. हे जेवढं नाही किंवा इतर काही जे लोक आहेत जे बिघाड काम करणार